आज आपण बनवणार आहोत घारगे आषाढ स्पेशल घारगे रेसिपी। तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहूया। नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्त असायलाच पाहिजे। आज आपण ना घारगे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 1 किलो भोपळा घेतला आहे आणि 1 वाटी गूळ घेतला आहे। ह्या छोट्या वाटीमध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे, अर्धा चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली। त्याने छान चव येते। आणि हा लाल भोपळा म्हणजे याला देव डांगर पण बोलतात। तर डांगर भोपळा बोलतात, देव डांगर बोलतात। तर तुमच्याकडे याला काय बोलतात ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा। तर आता हा भोपळा किसून घ्यायचा आपल्याला। हे बघा, असा किसून घ्यायचा। हे बघा, असं किसून घ्यायचं आहे। त्याची मागची साल नाही काढली ना तरी चालेल, कारण आपण असं पकडून किसलं ना तरी चालतं। तर पूर्वी आम्ही असं भोपळघाऱ्या बोलतात आमच्याकडे याला, ते घारगे बोलतात, भोपळघाऱ्या बोलतात, भोपळ्याच्या पुऱ्या बोलतात, त्या भोपळ्याला काशी भोपळा बोलतात। हे बघा, असं बरोबर किसलं जातं। हे बघा, असा आपला भोपळा किसून झालेला आहे। आता हे गूळ आणि सगळं एकत्र करून हे शिजवून घ्यायचं। हे बघा, हे असं कढईत शिजायला टाकायचा भोपळा आणि याच्यामध्ये गूळ टाकायचा, पाणी बिलकुल टाकायचं नाही। हे बघा, हे गुळाला पाणी सुटले ना तर ह्या गुळाच्या पाण्यातच भोपळा शिजवायचा, बिलकुल पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग ते जास्त पातळ होतं आणि याच्यात पाणी टाकायचं नसतं। आणि हे पूर्वीपासून घारगे करत आलेलं आहे, करत होतं। आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण आणि भोपळ्याचं प्रमाण वाढवू शकता। भोपळ्याची भाजी सुद्धा खूप छान लागते हिरव्या मसाल्यामध्ये। हिरवी मिरची वाटून भोपळ्याची भाजी छान होते। डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे भोपळा, नक्कीच करून खा भाजी। हे बघा, आपलं आता गूळ वितळायला लागलं, थोडं 5-10 मिनटं जरा याला शिजून द्यायचं। हे बघा, हे सर्व पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। तर हे बघा, व्यवस्थित शिजलं आहे। याला आता 5-10 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग याच्यात जेवढं पीठ बसेल ना तसं मळून घ्यायचं। तर हे बघा, असं आपलं हे भोपळा शिजलेलं थंड झालेलं आहे। आता मी परातीत काढून घेते। त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं। आता ह्यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढं पीठ घ्यायचं। तर हे बघा, असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। म्हणजे ते भोपळा टाकून याच्यामध्ये शिजवून घेतलेलं भोपळा याच्यात टाकून ते पीठ मळून झाले। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ। तर हे बघा, मी असा मोठा एक गोळा केलेला आहे।
तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण पुऱ्या लाटू शकता. हे बघा, असा मोठा गोळा करून असं लाटून घ्यायचं पूर्ण. अशा साईजमध्ये, हे बघा, ह्या साईजमध्ये लाटून घ्यायचं असं. आणि असं कापून घ्यायचं पुऱ्या. हे बघा, हे बघा, अशा आपल्या पुऱ्या आता लाटून झालेल्या आहेत. तर आपण ह्या तळून घेऊ. बघा, आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. त्याच्यात मी थोडासा तुकडा सोडून बघितला. तेल तापले, त्याच्यात पुरी सोडून घ्यायची. पलटी करून घ्यायची आणि चांगलं लालसर रंगावरती तळून घ्यायच्या पुऱ्या. तर हे घारगे चांगले 5-6 दिवस चांगले राहतात. बघा, व्यवस्थित बघा फुगली बघा पुरी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. बघा किती व्यवस्थित पुरी झालेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे. तेल चांगलं निथळू द्यायचे आणि असं चाळणीत ठेवायचे. असे आपले घारगे तयार झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप न करता. आणि घारगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा.